तर पैठणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा. महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेला असतील की कसलं हे पैठण बरी आहेस का, तुझ्यापर्यंत पोहोचले काय. अरे सगळं घडतंय, तुम्ही जर डोळे दाखव. हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात. आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही. याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील, तर मी वकील काय कळते. पोलिसाच्या बदल्याची दम देऊन त्यांना पोलिसांना नाडवणे याच्यात काही राजकारण म्हणत नाहीत साहेब. आणि हे सगळं झालं 19ला देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, संजीव राजे, अनिल राजे आणि मी आणि ते जयकुमार गोरे साहेब असताचे मंत्री आणि हे माजी खासदार एकत्र बसून 24ची इलेक्शन एकत्र करायची का. मी तेव्हाच विचारलं, तेव्हाही देवेंद्र साहेब म्हणले रामराजे मी थांबवलो, अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे. साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री केस पाहायला माझ्या बाजूने होते त्या काळात, म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं. जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे.